बंगालच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध, केंद्राच्या जनहितकारी योजना बंगालमध्ये लागू होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. पराभवानंतर ममता बॅनर्जींचा त्रागा, भाजपचा विजय अनैतिक, ममता बॅनर्जींची टीका. आजचं अपयश हे राहुल गांधींचंच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा निशाणा. आता काँग्रेस आघाडी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळेल, नितीन नबीन यांचं वक्तव्य. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पेढे वाटप, तर दिल्लीत भाजप कार्यालयासमोर ढोल ताशांचा निनाद. ममता बॅनर्जींच्या तृणमूलचा पराभव, पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन. पश्चिम बंगालच्या कलांमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजपचा जल्लोष, कार्यकर्त्यांनी झालमुरी खात व्यक्त केला आनंद. पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांचा लाठीमार, भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा प्रसार. पश्चिम बंगालमध्ये महापरिवर्तन, मोदी है तो मुमकिन है, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. हिंदूंनी ममतांना नाकारलं, सुवेंदू अधिकारींचं मोठं वक्तव्य. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये टीएमसी कार्यालयाची तोडफोड, भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी, 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांचा विजय. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले विजयी, 20,000हून अधिक मतांनी मारली बाजी, गोविंद मोकाटेंचा पराभव. राहुल गांधी यांचा 100वा निवडणूक पराभव, काँग्रेसची अवस्था देशभरात दयनीय. केरळमध्ये भाजपचा उमेदवार जिंकला, व्ही मुरलीधरन यांचा फक्त 428 मतांनी विजय, माकपच्या उमेदवाराला भाजपनं हरवलं. केरळमध्ये डाव्यांना काँग्रेसनं हरवलं, केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफला बहुमत. थलपती विजय ठरले जादूगार, हिंदू दलित मत थलपतींकडे, तामिळनाडूत सत्ता बदल आणि सामाजिक बदल. विजय थलपतीच्या कुटुंबियांचा अनोखा जल्लोष, विजयच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना. तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन यांचा अभेद्य गट ढासळला, डीएमके आणि मित्रपक्ष आघाडीवर, तर अभिनेता थलपती विजयचा पक्ष क्रमांक 1 वर. आसाममध्येही भाजपची बाजी, भाजपनं गड राखला. हिंदू जिंकवू शकतात, विजयानंतर हिमंता बिस्व शर्मा यांची थेट भूमिका. लांगुल चालनाच्या राजकारणाचा पराभव, तृणमूलच्या पराभवावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया. भगव्याच्या विरोधकांना मतदारांनी जागा दाखवली, ममता बॅनर्जींचा खेळ खल्लास, नवनीत राणा यांनी मानले मतदारांचे आभार. अमरावतीत माथेफिरूचा परिचारिकेवर जीवघेणा हल्ला, माथेफिरूकडून बाटली परिचारिकेच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न. शिर्डी पोलीस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा, शिर्डी पोलिसांचं पथक नाशिककडे रवाना होणार, राहता न्यायालयाचं समन्स घेऊन शिर्डी पोलीस नाशिकला जाणार. बुधवारपासून 3 दिवस मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके बसणार, अनेक भागात कमाल तापमान 37°C पार जाण्याची शक्यता. मंगळवारी मुंबईमध्ये 30 तास पाणीबाणी, वडाळ्यातल्या बोगद्याचं काम, नवीन जलवाहिनीचं काम, यामुळे पाणी येणार नाही.